नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करत आहे. तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण बातमी आहे ती म्हणजे नागपूर महानगरपालिकामध्ये विविध पदांकरिता भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे. आज त्याची ॲडव्हर्टाइजमेंट आलेली आहे. तर त्याच्यानुसार तुम्हाला मी माहिती सांगणार आहे. कुठली ॲडव्हर्टाइजमेंट आहे, काय आहे, या सगळ्या गोष्टींची तुम्हाला माहिती सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर काय करा, प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आता ही वेबसाईट आहे. वेबसाईटवरती गेल्यानंतर तुम्हाला काय करेल, रिक्रुटमेंटमध्ये याच्यामध्ये दिसून जाईल. ओके. एक तर जाहिरात ओपन करून दाखवतो मी. NMC रिक्रुटमेंट. ओके. तर याच्यानंतर हे पेज ओपन होईल. त्याच्यात ती ॲडव्हर्टाइजमेंट आहे. तर वेगवेगळी पदं कोणती-कोणती आहेत त्या सगळ्यांची तुम्हाला माहिती देणार आहे मी. हं. तर बघा पदभरतीची सविस्तर जाहिरात आहे. 5/12/2023 रोजी त्यांनी आज वेबसाईटवर अपलोड केलेली आहे. तर याच्यानुसार बघू शकता की आजपासूनच काय केलं की ऑनलाईन फॉर्म सुरू झालेले आहेत. 6/12/2023 ते 27/12/2023 पर्यंत फॉर्म राहणार आहे. अंतिम तारीख जी असणार आहे ती 27/12 पर्यंत करायची आहे. त्याच्यानंतर फीज पण तुम्हाला 27/12 पर्यंतच करायची आहे. वेबसाईट तुम्हाला सांगितलेलं आहे. लिंकही यांनी काय केलं की इथे दिलेली आहे. वेबसाईटच्या तिथे दिलेली आहे. त्याची ही परीक्षा TCS घेणार आहे. ठीक आहे. ही परीक्षा TCS घेणार आहे. तर आता बघूयात पदं कोणकोणती आहेत. तर बघा, ही पदं आहेत. परीक्षेचे नाव आहे अग्निशमन व आणीबाणी सेवा आहे. याच्यामध्ये सहाय्यक अग्निशमन केंद्र अधिकारी आहे. S14 ची श्रेणी आहे, चांगली आहे. 7 पदं भरायची आहेत. त्याच्यानंतर 38,600 ते 1,22,800 आहे. सब ऑफिस उप अग्निशमन अधिकारी आहे S13 म्हणजे 35,400 ते 1,12,400 13 पदं आहेत. त्याच्यानंतर ना चालक यंत्र चालक आहे. 28 पदं आहेत. फिटर कम ड्रायव्हर आहे. 5 पदं आहेत. त्याच्यानंतर फायरमन रेस्क्युअर आहे. 297 पदे आहेत. ही टोटल 350 पदांकरिता ही भरती प्रक्रिया असणार आहे. त्याच्यानंतर जर पाहिलं हे पदांचं विवरण आहे प्रत्येक याच्यानुसार. 7 पदं आहेत टोटल. त्याच्यामध्ये जर बघितलं तुम्ही तर एक अनुसूचित जातीचं पद आहे. त्याच्यानंतर एक OBCचं पद आहे. विमुक्त जाती असाठी एक आहे. त्याच्यानंतर EW साठी एक आहे. ओपनची 3 आहेत. टोटल 7 पदे आहेत. तर हे पदांचं विवरण आहे. त्यापेक्षा आपण पदांचं विवरण मध्ये बघण्यापेक्षा आपण की कोणकोणते विद्यार्थी फॉर्म भरू शकतात ते गोष्ट बघूयात आपण. ती महत्त्वाची गोष्ट राहते प्रत्येक याच्यामध्ये. तर बघा सगळ्यात पहिलं जर पाहिलं तर सहाय्यक अग्निशमन अधिकारीसाठी कोणतीही पदवी चालेल त्याला. फक्त त्यांनी काय केलेलं लागेल की अग्निशमन सेवा जे हे आहे महाविद्यालय नागपूर यांचा स्टेशन ऑफिसर आणि इन्स्ट्रक्शन याचा काय करेल की त्याचा डिप्लोमा केलेला असायला लागेल किंवा महाराष्ट्र अग्निशमन सेवा अकादमी महाराष्ट्र शासनाचा 1 वर्षाचा काय करेल की त्यांना पाठ्यक्रम केलेला लागेल किंवा इन्स्टिट्यूट ऑफ फायर याच्यानुसार काय केलं की त्यांनी ग्रेड I पदवी केलेली पाहिजे. त्याच्यानंतर मराठी आली पाहिजे त्याला आणि MSCIT सर्टिफिकेट पाहिजे. त्याच्यानंतर फिजिकल स्टँडर्ड आहे त्यांचे हे. अनुभव लागेल त्यांना की 3 वर्षाचा अनुभव पाहिजे आणि समकक्ष पदावरती बघितलं उप अग्निशमन अधिकारी याच्या पदावरती त्यांना 5 वर्षाचा अनुभव आवश्यक आहे. वयोमर्यादा 40 वर्षे राहणार आहे आणि +2 असणार आहे 42. ओके. त्याच्यानंतर जर बघितलं तर उप अग्निशमन अधिकारी याच्यासाठीच बघितली तर कोणतीही डिग्री चालेल. त्याच्यानंतर बघितलं तर त्यांनी राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालय नागपूरचा याचा काय करेल की डिप्लोमा केलेला पाहिजे. त्यांनी पाठ्यक्रम केलेला पाहिजे किंवा महाराष्ट्र अग्निशमन सेवा अकादमी महाराष्ट्र यांचा 1 वर्षाचा कोर्स केला पाहिजे किंवा द इन्स्टिट्यूट ऑफ फायर इंजिनियर्स UK किंवा इंडिया या संस्थेकडून ग्रेड I ची पदवी पाहिजे त्यांना. मराठीचं नॉलेज पाहिजे आणि MSCIT पाहिजे असेल. फिजिकल स्टँडर्ड आहेत हे बघू शकता. त्याच्यानंतर पुढचं जे पद आहे ते आहे ड्रायव्हर कम ऑपरेटर पाहिजे. त्यासाठी तुम्हाला 10वी परीक्षा पाहिजे. 3 वर्षाचा अनुभव आवश्यक आहे आणि हेवी लायसन तुम्हाला असेल. मराठी लिहिता वाचता बोलता आली पाहिजे. त्याच्यानंतर अग्निशमन सेवा केंद्र याच्यामध्ये काय केलं की त्यांनी पाठ्यक्रम पूर्ण केला असेल तर प्राधान्य देण्यात येईल. कंपल्सरी नाही आहे पण प्रेफरन्स दिला जाईल. तर यासाठी जर बघितलं तर तुम्हाला फिजिकल स्टँडर्ड दिलेले आहेत. पाठ्यक्रम इथं दिलेला आहे की तुम्हाला काय करेल की उमेदवाराची नियुक्ती झाल्यानंतर त्याला इथं 3 वर्षाचा काय करेल की अभ्यासक्रम पूर्ण करायला लागणार आहे. त्याच्यानंतर वयोमर्यादा 30-32 असणार आहे. 32+2 याच्यापेक्षा जास्त असू नये असं दिलेलं आहे. त्याच्यानंतर फिटर कम ड्रायव्हर आहे. यासाठी 10वी पाहिजे. ITI मध्ये तुम्हाला मोटर मेकॅनिकचा किंवा डिझेल मेकॅनिक किंवा समकक्ष कोर्स चालवेल. त्याच्यानंतर जड वाहनाचा 3 वर्षाचा एक्सपिरियन्स पाहिजे आणि त्याच्यानंतर त्याचा लायसन्स लागेल हेवी व्हेकलचं. त्याच्यानंतर मराठीचं नॉलेज लागेल. लिहिता बोलता वाचता आली पाहिजे आणि MSCIT उत्तीर्ण पाहिजे.
त्याच्यानंतर वयोमर्यादा बघितली तर कमीत कमी 18 वर्ष पाहिजे आणि जास्तीत जास्त 35 पाहिजे. 33 + 2 वर्षाचं पाहिजे असेल. त्याच्यानंतर जर बघितलं तर फायर रेस्क्युअरसाठी पाहिजे 10वी पाहिजे आणि त्याच्यानंतर जर बघितलं तर महाराष्ट्र राज्य अग्निशमन सेवा केंद्र महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्याचा पाठ्यक्रम कंप्लीट असायला लागेल. त्याच्यानंतर किंवा महाराष्ट्र राज्य तांत्रिक शिक्षण महामंडळाचे म्हणजे याच्यानुसार कळेल की किंवा अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था यांच्याकडील अग्निशमन प्रशिक्षण पाठ्यक्रम उत्तीर्ण असायला पाहिजे. मराठीचे नॉलेज पाहिजे आणि MSc परीक्षा उत्तीर्ण पाहिजे असेल. हे आहे. त्याची फिजिकल असेल. वयोमर्यादा 32 असेल, 30+2 असेल, यापेक्षा जास्त नसायला पाहिजे. आरक्षणाच्या बाबतीच्या या आहेत या. EW सर्टिफिकेट वगैरे बाकी हे जे आहेत ते यांनी दिलेले आहेत. आता बाकीच्या गोष्टीकडे जाऊ. फीज आणि हे. तर माझ्या चॅनलवर नवीन असेल तर काय करा, प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून द्या. कारण असेच अपडेटसाठी ओके. तर वयोमर्यादेसाठी दिलेलं आहे. आता फिजिकल इथं दिलेलं आहे तुम्हाला. हे सगळ्यांसाठीच आहे फिजिकल याच्यासाठी. तर हे आहे उंची पाहिजे 165, वजन 50 किलोग्राम, छाती न फुगवता 81 सेंटीमीटर, फुगवल्यानंतर 86 सेंटीमीटर पाहिजे, 5 सेंटीमीटर फुगवलं पाहिजे. महिलांची आणि दृष्टी नॉर्मल पाहिजे त्याच्यात. त्याच्यानंतर महिलांसाठी बघितलं तर 162 सेंटीमीटर उंची पाहिजे, 50 किलोग्राम वजन चालेल. त्याच्यानंतर याचा काही रिलेशन नाहीये. ओके. शारीरिक क्षमतेसाठी त्यांना फिजिकल याच्याचं टेस्ट राहील. 15 फूट दोर चढायचे आहे त्यांना 15 गुण राहतील. 100 मीटर त्यांना 50 ग्राम हे पकडून काय करायला लागेल की त्याला हे धावायला लागेल. त्याला 50 गुण असतील. सीडी चढणे उतरणे 15 गुण. उंची जास्त अधिक असल्यावर 5 गुण राहते. म्हणजे चढण्यासाठी पोहण्यासाठी 20 गुण असे 70 गुणांची टेस्ट राहणार आहे. शारीरिक क्षमता टेस्ट असतात. ठीक आहे. ह्या गोष्टी होत्या. आता डिप्लोमा नसेल तर सॉरी हे जर MSc नसेल तर बाकीचे कुठलेही तुम्हाला डिप्लोमा वगैरे चालतील किंवा तुम्ही जर कॉम्प्युटर रिलेटेड कॉम्प्युटर इंजिनिअरिंग किंवा काही असेल कॉम्प्युटरचं नॉलेज तर ते सर्टिफिकेट तुम्हाला चालणार आहे. MSc कंपल्सरी नाहीये. आता याच्यामध्ये तुम्हाला लेखी परीक्षा 100 गुणांची असणार आहे आणि फिजिकल टेस्ट असेल ती 70 गुणांची असेल. असे टोटल 170 गुण असेल आणि त्याच्यानुसार तुम्हाला काय केलं की चालण्यात येणार आहे. त्याच्यानंतर जर बघितलं तर ड्रायव्हर या पदासाठी बघितलं तर जी चाचणी असणार आहे ते 30 गुणांची असणार आहे. तर 100 मध्ये काय असेल की 70+30 गुण असतील त्याला टोटल त्यांना 100 गुणांची राहणार आहे. ओके. हे त्यांना सूचना दिलेल्या आहेत त्यांनी. त्याच्यानंतर बाकी बघूयात आपण गोष्टी. आता हे सिलेबस दिलेला आहे. सिलेबस काय राहणार आहे तो. तर बघा याच्यामध्ये सिलेबस जर पाहिला तुम्ही तर ऑलमोस्ट सगळ्याचा सेम सिलेबस असणार आहे. त्याच्यामध्ये सहाय्यक अग्निशमन केंद्र अधिकारीसाठी 15 प्रश्न मराठीचे, 15 प्रश्न इंग्लिशचे, रिजनिंगचे 15 प्रश्न राहतील, बौद्धिक चाचणीचे आणि त्याच्यात 15 प्रश्न याचे राहतील सामान्य ज्ञानचे आणि 40 प्रश्न टेक्निकल असतील. तर याच्यानुसार तर 60+40 असे 100 मार्क आणि 100 प्रश्न राहतील. अग्निशमन अधिकाऱ्याच्या बाबतीत जर पाहिलं तर तुम्हाला 60च सेमच दिसणार आहे पॅटर्न. ड्रायव्हर फिटरच्या बाबतीत जर बघितलं तरी तिथे तुम्हाला 60 आणि 40चाच पॅटर्न दिसणार आहे. अग्निशमन विमोचकच्या बाबतीत जर बघितलं तर 60+40चाच पॅटर्न दिसणार आहे. या सगळ्या गोष्टी सारख्याच असणार आहेत सगळ्यांसाठी. ठीक आहे. तुम्हाला वेबसाईटची लिंक वगैरे मी सगळ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन. हे डॉक्युमेंट कुठले कुठले राहणार आहे याची माहिती आहे. त्याच्यानंतर ओके. या गोष्टी दिलेल्या आहेत. तर अशाच माहितीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि इन्फॉर्मेशन मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.